नमस्ते, मैं सुष्मिता, प्रेस पॉइंट न्यूज चैनल खबरें विस्तार से। महाड शहर में आयोजित होने वाले चवदार तालाब सत्याग्रह दिवस और स्मृति दहन कार्यक्रम के लिए राज्य सरकार द्वारा बजट में धनराशि आवंटित नहीं किए जाने के विरोध में मराठी पत्रकार परिषद के कोकण विभागीय सचिव पत्रकार मनोज खांबे 20 मार्च को चवदार तालाब के किनारे प्रतीकात्मक अनशन करेंगे। इन दोनों कार्यक्रमों में आने वाले अनुयायियों को असुविधा होती है और महाड नगरपालिका का वर्ग की होने के कारण इन्हें सुविधाएं प्रदान करने में अक्षम है। इसीलिए राज्य सरकार से बजट में 2 करोड़ रुपए का फंड मंजूर करने की मांग की गई थी। हालांकि धनराशि स्वीकृत नहीं होने के कारण मनोज खांबे ने सत्याग्रह दिवस 20 मार्च पर राज्य सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए यह प्रतीकात्मक अनशन का निर्णय लिया है। चवदार तळ्याचा सत्याग्रहाचा वर्धापन दिन आणि क्रांती स्तंभ जो आहे त्या ठिकाणी मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली, तो मनुस्मृती दहन दिन हे 2 दिवस महाडमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात साजरे होतात। लाखो लोक या दोन्ही दिवशी महाडमध्ये बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी येतात, उत्सव साजरा करण्यासाठी येतात। मात्र महाडची नगरपालिका ही क वर्गातली असल्यामुळे त्यांच्याकडून म्हणावी तशी जे येणारे लोक आहेत, अनुयायी आहेत, त्यांची सोयी सुविधा उपलब्ध होत नाही। यासाठी आपण मागणी केली होती जानेवारीमध्ये की येत्या अर्थसंकल्पामध्ये, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये या दोन्ही कार्यक्रमांसाठी दरवर्षी नियमित 2 कोटी रुपयाचा निधी हा जाहीर करावा आणि त्याची तरतूद करावी, जेणेकरून जे अनुयायी येतात त्यांची गैरसोय होणार नाही, त्यांना चांगल्या सुविधा पुरवता येतील। पण मात्र आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, या अर्थसंकल्प सादर पण झाला, मात्र याची दखल सरकारने घेतली नाही। यासाठी आता ती दखल घेतली नसल्यामुळे मी 20 मार्च रोजी म्हणजे क्रांती दिनाच्या दिवशीच, म्हणजे चवदार तळ्याच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच मी चवदार तळ्याच्या काठावर म्हणजे समोरच मी लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे आणि सरकारला हा निधी मंजूर लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे।